बदलापूरमध्ये काल झालेल्या आंदोलनानंतर आज राजकीय वातावरण तापलेलं आहे। प्रशासनाला जाब विचारण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा निषेध मोर्चा बदलापूरमध्ये निघालाय। मोर्चामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे सुद्धा सहभागी झालेल्या आहेत। बदलापूरमध्ये दृश्य आपण बघतोय। आंदोलकांवरती दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केलेली आहे। वामन म्हात्रेंना अटक होईपर्यंत हटणार नाही अशी भूमिका सुषमा अंधारे यांनी घेतलेली आहे। बदलापूरमध्ये दृश्य आपण बघतोय। बदलापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोर्चा काढण्यात येतो। वार्तांकन करणारी महिला पत्रकार प्रश्न विचारते आणि भाजपचा पदाधिकारी वामन म्हात्रे एका महिला पत्रकारितेला बोलतो। शिंदे गटाचा पदाधिकारी हा म्हात्रे बोलतोय की तुझ्यावर बलात्कार झालाय का, तुझ्यावर बलात्कार झाल्यासारखी बोलतेस का? हा मस्तवालपणा कुठून येतो? शिंदे साहेब, आंदोलन तुम्ही चिघळवलं। आंदोलनाला हिंसक वळण जाणीवपूर्वक मिळावं अशी परिस्थिती शिंदे साहेब तुम्ही तयार केली। तुम्हाला जर कायदा व्यवस्था जपायचा असेल तर वामन म्हात्रेला अजून अटक का केली नाही? त्या वामन म्हात्रेला आता अटक झाली पाहिजे, त्या अटक करायची आहे। काल जो काही बदलापूरमध्ये उद्रेक झाला, आज सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचे एक स्टेटमेंट आलं आणि त्यात मुख्यमंत्री महोदय असं म्हणतात की कालचं जे आंदोलन होतं किंवा काल ज्या पद्धतीने लोक रस्त्यावर आले ते पॉलिटिकल मोटिवेटेड होतं। राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून खरं तर ते राज्याचे पालक म्हणून त्यांनी काम करायला हवं, परंतु मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीकडून इतकं असंवेदनशील वक्तव्य येणं हे प्रचंड दुर्दैवी आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। बदलापूरमधून प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्यासोबत आहेत। निकेश, ठाकरेंची शिवसेना आता बदलापूरमध्ये आपल्याला ऍक्शनमध्ये दिसते आणि दोन प्रमुख मुद्दे ते मांडताना दिसत आहेत। एकतर आंदोलकांवरती ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घ्या अशी मागणी, आणि दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे की वामन म्हात्रेंना अटक होत नाही तोपर्यंत इथनं हटणार नाही। त्यामुळे एकूणच राजकारण तापताना दिसतंय। नक्कीच कालच्या घटनेनंतर आता राजकीय वातावरण बदलापूर शहरामध्ये तापलेलं पाहायला मिळतंय। ठाकरेंची शिवसेना आता आक्रमक झालेली पाहायला मिळते। काल ज्या प्रकारे आंदोलनं झाली त्या आंदोलकांवरती ज्या प्रकारे पोलिसांनी गुन्हे दाखल केले, आंदोलकांना अटक केली, त्या आंदोलकांचे गुन्हे मागे घेऊन अटक केलेल्या आंदोलकांची त्वरित सुटका करावी या मागणीसाठी आणि घडलेल्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मोर्चामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे या देखील सहभागी झालेल्या आहेत। त्यांनी बदलापूर पूर्वचं जे पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी हा मोर्चा ते घेऊन गेलेले आहेत आणि त्यांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत, ते म्हणजे आंदोलकांवरचे गुन्हे जे आहेत ते मागे घेण्यात यावे, अटक केलेल्या आंदोलकांची सुटका करण्यात यावी आणि एका महिला पत्रकारासोबत असभ्य वर्तन करणाऱ्या आणि असभ्य बोलणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेचे जे माजी नगराध्यक्ष आहेत वामन म्हात्रे यांच्यावरती त्वरित कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी यासाठी हा निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे। सुषमा अंधारे हे शेकडो शिवसैनिकांसोबत पोलीस ठाण्यावरती पोहोचलेले आहेत आणि त्वरित वामन म्हात्रे यांना अटक करा अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केलेली आहे। जोपर्यंत वामन म्हात्रे यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस ठाण्यापासून आम्ही हलणार नाही अशी भूमिका आता सुषमा अंधारे यांनी घेतलेली आहे। त्यामुळे आता या काल झालेल्या आंदोलनाच्या नंतर आता राजकीय पडसाद जे आहेत ते बरोबर राजकीय पडसाद आता कसे उमटतात हे पाहावं लागेल। धन्यवाद निकेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।